हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज सकाळी आज आहे डे 6 इन केरळ. डे 6. बापरे, किती दिवस पटपट गेले. 6वा दिवस आहे काय. तर आता बघा सकाळी आम्ही चाललोय पूल मध्ये. आणि कुठेही पूल असलं की आम्ही जातच आहे. खूप मजा येते म्हणून. आज आहे आपण कोलम मध्ये. हा, आजचा दिवस पण कोलम मधलाच आहे. गॉगल काल विसरला होता. पकड. काल आम्ही खेळत होतो इथं टीटी आणि अर्जुन इथंच गॉगल विसरून गेले. या साइडला आहे स्विमिंग पूल. हा, असं बोला जरा एनर्जी. पूल तिकडे आहे डेक्स आणि इकडे रेस्टॉरंटचा मागचा एरिया जे तुम्ही बाहेर बसून पण एन्जॉय करू शकता. बघा तिकडे टॉवेल कशी दिले त्यांनी. आम्ही टूर देतोय ना मग. बापरे, की थोडेसे रूम्स आहेत तिकडे वाढवणार आहेत ते. बापरे. मला असं वाटलं माझंच झाले, मी मालकीन झाले. आम्ही पाण्यामध्ये जातो. जास्त थंड नाहीये पाणी. चल हे कुठे ठेवू? इकडे ठेव. चला गाईस, आम्ही आता पूल मध्ये जातो. थंड पाणी. बाय. गाइस, मी स्विमिंग शिकली. कर की मग. स्विमिंग शिकली बघा ही. चला गाईस, बाय. तर गाईज आम्ही आलोय आजिमाला शिव टेम्पलला. इथं वरती शिवाचं मोठं मूर्ती आहे आणि खाली असं केव आहे, गुफा. त्याच्यामध्ये सगळं असं कोरलेलं आहे. खूप जास्त सुंदर आहे. पण खाली फोटोग्राफी अलाउड नव्हती म्हणून आम्हाला काही घेता आलं नाही. देवाचं सगळंच त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजे नटराजचं रूप, त्यांचं ते वालं सगळं दाखवलेलं आहे. इतकं सुंदर. महादेवाची पिंड तर एवढी मोठी आहे तिथं मध्ये. खूप सुंदर आहे. पाय वगैरे म्हणजे पाया वगैरे पडलं ना आपल्याला असं रुद्राक्ष देतात. बघा, आय लव्ह आजिमाला. इथून सनसेट खूप छान दिसतं. पण आम्ही आलो सकाळी. किती मोठी शिवाची मूर्ती आहे वरती आणि खाली ह्याच्या केव्ज आहेत एकदम. गळ्यातलं बघा त्यांच्या हे काय म्हणतात त्याला, रुद्राक्ष नाही आणि ते कवठीचं पण घातलेलं. त्या केव मधलं जर दाखवायची परमिशन असती ना गाईस, तुम्हाला पण बघायला एवढं भारी वाटलं असतं. ते अप्रतिम होतं खरंच. केरळला येऊन मस्ट विजिट. दुसरं एखादे स्किप करा पण हे पहा. बापरे, पाय किती पोळत होते ना. पाय पोळत होते आणि ऊन एवढं आहे. त्या बाजूला समुद्र असल्यामुळे गरमी खूप जास्त आलो आता बाहेर. आणि टॅन बघू शकता तुम्ही. 5 मिनिटांमध्ये एवढं भयानक टॅन होता इथं. भयानक टॅन होणार आहे आम्ही जाईपर्यंत, कारण 2 दिवस इथे आहेत आपण बीच. आणि चालेल, हे दोघं बसले तिथे. खूप पाय पोळत होते वरून. आमचं दर्शन झालं. आता आम्ही आलोय बोटिंग करण्यासाठी. आता आवाज बघा आमचा बोटचा पण येतोय, माझा पण मिक्स येतोय. आम्ही जातोय मँग्रोव्ह फॉरेस्ट. हॅलो. लक्षात नाही त्या दोघांचं. चलो निघालोय आम्ही. आणि 1.5 तासाचा सफर असणार आहे आमचा हा. तर थांबा, मध्ये काय एक्सपिरियन्स करतो ते आम्ही तुम्हाला पण दाखवतो. अहो इकडे आवाज येत नसेल माझा. हा, तर काय एक्सपिरियन्स घेतो आम्ही तुम्हाला पण दाखवतो. आणि तर चला पाण्यामध्ये मज्जा करूया. फील काय वाटायला ते शार्क येत नाही का, शार्क फिलिंग येईल. म्हणजे शार्क येणार. माय गॉड, दिव्याला असं वाटते शार्क येणार आहे. बघू आता शार्क येतो का नाही. बघा व्ह्यू. आता स्टार्ट झाले सफर. चांगलं बसले होते मी तिकडं. माझ्या वजनामुळे मला इकडे बसायला लावलं त्या मामाने. बोट इकडं एका साईडला होत होती आमची. छान सोय आहे बघा. जाता जाता बोट थांबवून आपण काय घ्यायचं ते घ्यायचं. नारळ पाणी द्या. थँक्यू. अय सांडायले हे घ्या. येतच नाहीये. येतच नाहीये पाणी. खाली खे झालं असेल. गोड आहे खूप जास्त. नाईस. ट्राय करा सगळ्यांनी. काय पाणीच नव्हतं. संपलं का? पाणीच नाही. मामा कसले दिला हो? पाणी नाही इसमें. नो वॉटर. हे बया, हे प्या. आहो हे घ्या. हे पे. प्याज करा
दुसरं ते बी पचना. बिचाऱ्याचं नुकसान कशाला. नुकसान काय. बापरे अर्जुनला दुसरा नारळ भेटलेला आहे. मेरे इसमें भी कुछ नहीं था. खरंच नव्हतं बाई सगळ्यांनी म्हणा आता चौघांनी पण आमच्या नव्हतं तर नव्हतं. काहीच नाही म्हणा चौघांनी पण ते चेंज करून देते बघ शेवटी. बघ त्याच्यात बघ. चौघ पण असं म्हणल्यावर शेवटी इथलं पाणी भरून देईल ते नारळ पाण्यात. बाई कोण होतं डेकर दिलेलं. बोट मधलं आम्ही तेच होतो ना. आणि म्हणे बे अक्कल माणूस डेकर द्यायले म्हणे. ते स्वतःच होते. गेले की पैसे. चला बाय बाय गुड नाईट. येडं झाले हे आमचं. अहो मला हे नकोय तुम्हीच खा. ये घाण. चे काही मूवीज वगैरे शूट होतात इथे. गाईज हे बघा किंगफिशर. वाव नारळाची झाडं बघा. व्ह्यूच भारी आहे इकडं. असं काय बोलायचं आम्हाला कळत नाहीये. तुम्ही फक्त व्ह्यू एन्जॉय करा. आम्ही दाखवल तसं तसं. वॉटर क्रो अशी पण आहे तिथे पाहण्यात. पण बॉर्डर वरती आहे. या साईडला तमिळनाडू आहे आणि इकडे केरळ. जाऊन बसले बघा हे फोटो साठी. तिथं समोर एक रिंग आहे त्याच्यात जाऊन बस. भारी फोटो येते. इथं बस ना भारी फोटो येते. हे बघ ना रिसॉर्ट इकडे. इथे स्टे करायला पाहिजे. इकडे रिसॉर्ट बघा इकडे. गाईज इकडल्या साईडला नदी आहे आणि मध्ये हे असं मध्ये मी गोल्डन सँड बीच आहे आणि या साईडला समुद्र आहे. नहीं हमारा तारीख क्या है. नारियल का पत्ता. नहीं हम आम्ही आलो इथलं केरळाचं ट्रेडिशनल ऑथेंटिक फूड जेवायला. आणि आता समोर आमच्या अशी केळीची पानं मोठी मोठी ठेवले. टोटल गाईज 26 आयटम्स आहेत म्हणे याच्यात. 4 टाईपचे राईसच आहेत. थोडं थोडं द्या आम्हाला. भात जात नाही जास्ती. ये वाला क्या है. पापा ऊपर आ गया मिक्स. सांबर आ गया. सांबर को मिला के लास्ट में ये स्टाइल कर लगता है. बजेगा ना ये स्टाइल वो नहीं. तेवढं सगळं पिक देख दे तेवढं सगळं एकदम. हे बघा पुरणपोळी सारखं दिलं आणि त्याच्यावर शेवायची खीर टाकली. नाही मुझे नहीं चाहिए. ऊपर बंद किया. हाँ आई लाइक द फूड. इसलिए फूड आपका अच्छा नहीं है. वो ऊपर से नीचे. तर बघा केरळाचं ऑथेंटिक खाना खाण्यासाठी आम्ही इथं आलो होतो मदर्स व्हेज प्लाझा मध्ये. खूप मस्त होतं जेवण. खरंच छान होतं. म्हणजे मला जात नाही काही गोष्टी म्हणून ते पण जेवण टेस्ट भारी होती. टॅलेंट बघा आमच्या ह्यांच्यामध्ये दाजीमध्ये आमच्या. दाजी होऊन जाऊ दे एकदा. येऊ तर द्या की गाणं. अहो मी बायको आहे का अण्णा बायको आहे. अण्णा सोबतच फिरायला तुम्ही. थांबा जरा. अन्नाची कंपनी चांगली आहे. अण्णा सोबतच फिरायला. माझ्यासोबत फिरायचं तर काही अण्णा. अण्णा चांगले सांगतात जरा. हो जावा मग अण्णा बोर नाही करत. कैमरा पीछे ओपन करो. पद्मनाभ मंदिर का नॉर्थ गेट. नॉर्थ मंदिर अंदर जाने के लिए ड्रेस कोड है. जेंट्स के लिए धोती और ऊपर शॉर्ट. लेडीज के लिए साड़ी. अभी ज्यादा लोग थे साड़ी को साथ ये नॉर्मल ड्रेस में आ गया. आपका नॉर्मल ड्रेस का ऊपर आपका नॉर्मल धोती पहन जाए आपको मंदिर अंदर जाने की परमिशन. ओके. तर मी तर साडी घेऊन आली आहे गाईज सोबत. मी साडी घालणार आहे. आता दिवून ड्रेस घातला होता मग तिला आता धोती घालावं लागणार आहे खाली. पण ठीक आहे आता इथं परमिशन नाही आहे आपल्या नॉर्मल ड्रेसवरती. ट्रेडिशनल जसं त्यांचा लुक आहे ना म्हणजे ड्रेसिंग आहे ना तसंच घालून जायचं. त्यासाठी मी आधीच साडी सोबत ठेवली होती. आता दिव्याला आम्ही लुंगी घेतो आणि गुंडाळतो. दर्शन वगैरे खूप छान झालं. एकदम शांततेत आणि एवढं सुंदर आहे. पण मध्ये कॅमेरा अलाउड नाहीये. फोन अलाउड नाहीये. वॉचेस अलाउड नाहीये. डिजिटल वॉचेस काहीच अलाउड नाही. त्यामुळे आम्ही शूट काही घेऊ शकलो नाही गाईज. तर आता आम्ही बाहेरूनच तुम्हाला दाखवतो कसं आहे काय. आणि मी असं साडी वगैरे लगेच वेअर केली होती तर चेंज केलं होतं. तर चला आता मंदिर वगैरे दाखवतो आता बाहेरूनच.
हे बघा, हे मंदिराचं दार आहे आणि हे आहे भगवंताचं मेन द्वार. आणि असे बरेच म्हणजे चारी दिशेला 4 दार आहेत, पण हे मेन दार आहे. आणि हे जे छोटे छोटे दार दिसत आहेत ना, तर 16 सप्टेंबरला चारी मधून पण सूर्य दिसतो म्हणे गाईस. बघा, फक्त 16 सप्टेंबरला प्रत्येक वर्षी. दर्शन झालं, फोटोज वगैरे पण काढून घेतले, पण आमचा अवतार जो आहे ना, तो खूप जमीन थकलोय गरमीमुळे जास्त असं झालंय. तर तसेच काहीतरी फोटो काढून घेतले. आणि आता अर्जुन म्हणतायत बघूया काय भेटते का शॉपिंग करण्यासाठी. 120 समोर असे स्टॉल आहेत, शॉप आहेत. देवदर्शन झालं, आता पुढे आम्ही हॉटेलवरती जातो की काय काय करतो ते आम्हाला पण माहित नाही. बघूया हॉटेलला. ते इथं फक्त बघायला केरळ साडी आणि घेतली 2 साड्या घेऊन निघाली बाई. बघायचं तोंड. हे बघा काय झालं सांगते. मला एक साडी आवडली आणि अर्जुनला एक. मग दोघांपैकी कोणती घ्यायची? तर मी स्वतः म्हणले मला आवडलेली घ्यायची. दोन्ही घे. मला आवडलेली घ्यायची. दोन्ही घेतो, दोन्ही घे. आणि बाहेरून सांगताय का तिथं? मग काय तर घेतली आता काय करणार, असं असते. बघा बघा हिच्याकडे बघा, केरळ साडी 2 आलेलो आहोत आमच्या हॉटेलवरती, रूमवरती. आणि आता तुम्हाला दाखवलं, आम्ही शॉपिंग केली, आलो इकडे आणि मी चेंज वगैरे करून फ्रेश झाली. आणि अर्जुनची अवस्था बघा, अर्जुनला बघा तुम्ही एकदा. खूप थकलेत ते गरमीमुळं. मला गरमी बिलकुल सहन नाही होत आणि दिवसभर इतकी जास्त गरमी एसी असं झालं, त्यामुळे जास्त तुमचं डोकं दुखायला लागलं. तर आता मी तर फ्रेश झाले, अर्जुन फ्रेश होतील, पण त्याआधी आता आम्ही सगळा पसारा जो आहे ना आमचा बेडवरती काढून ठेवलेला आहे. करायचंय कारण सकाळी निघायचे आम्हाला कोचीला आणि ऑन द वे साईट सीइंग आहेत. रात्री मग कोचीवरून फ्लाईट. हा, म्हणजे आता आमचा स्टे वगैरे कुठंच नाहीये केरळामध्ये, तर आम्ही आता आमच्या पुण्याला परत जातोय. आणि इकडे मी माझं सामान वगैरे काढून ठेवलंय, बेडवरती टाकलंय, अर्जुनचं काढायचंय, इकडे पसारा आहे. जसं काय हे आमचं स्वतःचं घर आहे असा राडा केलाय आम्ही गाईस. कुठेही जा आपला राडाच असतो. आम्ही आमचे व्लॉग लावून मस्त एन्जॉय करतोय आमचे स्वतःचेच व्लॉग. आमचं बॅग वगैरे पॅक करून झालं, रात्रीचे 11 वाजलेत आणि ही आत्ता म्हणते मला काहीतरी खायचे ऑर्डर करा. आलोय आम्ही कुठं कोवलम मध्ये. आणि हिला काय कशाची तलब लागलेली, पिझ्झा नाही तर बर्गर खायचे मला, तेच खायचे. आणि ते इथल्या रेस्टॉरंट मध्ये नाही अवेलेबल, तरी आम्हाला मागवावं लागलं यांच्या फरमाईशवर. माझे लाड पुरवले जात आहेत केरळमध्ये. मला असं वाटतं मी केरळमध्येच राहावं. खरंच लय लाड पुरवले जात आहेत तुझे. कारण की हे जी ट्रिप आहे, दिस इज फॉर माय बर्थडे अँड अॅनिव्हर्सरी. चला गाईज, आम्ही आमचा मस्त असा पिझ्झा एन्जॉय करतो. चलो बाय. आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. बाय.